सर्वजनी श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक सो दिवस रजनी केला जगासी उपकार कार्य नारीन पातकी दुर्जन हीन याती चार अक्षरे तया मुक्ती संस्कृताची भाषा
मराठी निशेष अर्थ केला ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभव दावी भाविका केला जगासी उपकार तारिले नारी एका जनार्दनी अनुभव समाधी ठाव अलंकापुरी केला जगासी उपकार तारिले नारी विठ्ठल चरणी मस्तक असो दिवस रजनी केला जगासी उपकार तारिले नारी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय बंदी तसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधीर मस्तक माझा पाया संतांच्या श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी केला जगासी उपकार तारिले नारी सेवेला उपस्थित केलेला अभंग प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म
श्री संत एकनाथ महाराज यांचा असो, श्री नाथराया या अमृत अक्षराद्वारा श्री ज्ञानराज माऊलींना नमस्कार करून ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य, माऊलींचा नाम महिमा, माऊलींचं कर्तृत्व, माऊलींचं ग्रंथ विशेषत्व आणि माऊलींच्या स्थानाचा निर्देश करताना दृष्टोत्पत्तीस येतात. स्थान निर्देश अभंगाचं 6वं चरण. स्थान निर्देश. समाधी ठाव अलंकापूर. माऊलींचं ग्रंथ विशेषत्व, अनुभव दावी भाविका 5वं चरण. माऊलींचं कर्तृत्व, मराठी विशेष अर्थ केला. माऊलींच्या नामाचा महिमा, 4 अक्षरे तया मुक्ती. माऊलींचं कार्य, तारियले नारी म्हणून माऊलींच्या चरणावर नमस्कार. मस्तक असो दिवस रजनी. विठ्ठल विठ्ठल. समस्त ग्रामस्थ मंडळ, शेंडे चिंच आणि पंचक्रोशीतील सगळ्या भाविकांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला हा ज्ञानराज माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि महाराष्ट्र धर्म ज्यांनी जागवला ती युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानं किंबहुना याच पर्व कालावधीत संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये आजची तृतीय दिवसाची ही शब्दपूजा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आदेशावरून मजसारख्या वारकऱ्याला संप्राप्त झालेली आहे आणि आपल्या सर्वांना मिळून 9:15 पर्यंत या अभंगाचं चिंतन करायचे. पुढे बसलेल्या माझ्या देवस्वरूप श्रोतृ सज्जनांना, मंडपामध्ये जागेअभावी बाहेर बसलेल्या पुरुष ग्रामस्थांना आणि पुढे बसलेल्या बहुसंख्येने असलेल्या मातृशक्तीला मी सुरुवातीला 4 सूचना देणार आहे आणि मी माझ्या चिंतनाकडे प्रवृत्त होणार आहे. ऐका. पहिली सूचना, सेवेतून कोणीही उठून जाऊ नका. दुसरी सूचना, तुम्ही आपापसामध्ये एकमेकाशी बोलू नका. तिसरी सूचना, कोणाचाही मोबाईल वाजू देऊ नका. चुकून कोणाचा मोबाईल अजून चालू असेल तर आपण 9:15 पर्यंत तो मोबाईल कीर्तनात वाजणार नाही याची काळजी घ्या. आणि शेवटची सूचना, सेवेमध्ये 9:15 पर्यंत
कोणीही अजिबात टाळी वाजवून इकडे कुशल मानाडोर होते त्याने असं करू नका. मी बरोबर वेळेमध्ये शब्दपूजेला विराम देण्याचा प्रयत्न करणार. आपण संवाद साधत साधत ही शब्दपूजा ज्ञानराजांच्या चरणकमली स्फूर्त करण्याचा प्रयत्न करूया. वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये संवाद असावा. ज्या घरात संवाद नाही, ज्या नात्यात संवाद नाही, ज्या भावाभावात संवाद नाही, ज्या जावाजावात संवाद नाही, ज्या सासू सुनात संवाद नाही, ज्या पती पत्नीत संवाद नाही आणि ज्या गुरु शिष्यात संवाद नाही, त्या नात्यात वाद सुरू झाल्याशिवाय राहत नाही. संवादातला स काढला की वाद राहतो आणि संवेदनेतला स काढला की वेदना राहते. म्हणून आपला संवाद आणि संवेदना कठोर होता कामा नये, नाही का. महाराष्ट्र ही फक्त जमिनीचा तुकडा असलेली भूमी नाही. महाराष्ट्र शब्दाचा उच्चार करण्या अगोदर आपल्या सगळ्यांनाच एक बिरुदावली लावावी लागेल. आणि ती बिरुदावली आहे संत भूमी महाराष्ट्र. माऊली तुकोबरायांचा महाराष्ट्र, नवीन नवीन वारकऱ्यांचा महाराष्ट्र. माझ्या पुढे बसलेल्या सगळ्या ग्रामस्थांची मी क्षमा मागून या वाक्याचा उच्चार करतो. महाराष्ट्र कोणाच्या आयऱ्या वैऱ्याच्या चरणावर वाहण्याची गोष्ट नाही. महाराष्ट्र संतांचा आहे, तो संतांचाच राहू द्या. चुकीच्या चरणावर माणसानं आपल्या आयुष्याचं समर्पण केलं तर ते समर्पण सरपणात जमा होतं. म्हणून समर्पण चुकता कामा नये. महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, नाथबाबा, तुकोबराय, निळोबराय आदी करून सकल संतांचा आहे. जे ते हरीचे दास जेथे हरीचे दास जन्म घेती. ऐका, महाराष्ट्र संतांचा आहे. कोणाला म्हणावं बरं संत? साधी सोपी व्याख्या आहे. मी टीका करत नाही, कोणी विपर्यास करून घेऊ नका. हे बाळा, तुझं काय रे नाव? साईराज. आज साईराजचं डबल दर्शन आहे. आज मी पुढच्या साईराजना मोहित झालेलो आहे, पुन्हा तुझं दर्शन झालं नाही. साईच्या पलीकडचा
सगळं मला राजच भेटायला लागले. हे शिवराज आणि साईराज, मी तुम्हाला 4 वाक्य सांगणार आहे काका, आणि जर माझी ही 4 वाक्य सेवा संपल्यानंतर तुम्ही दोघांनी आहे अशी बिनचूक मला सांगितली, आहे अशी बिनचूक सांगितली, तर एवढी या दोघांना सुद्धा माझ्या प्रिय चौकदाराकडून 500 रुपये दक्षिणा. एवढे उदार चौकदार मला शेंडेचीच मध्येच भेटले राहून. चेहरा काय पाहू नका, माझं मी तुला प्रेम आहे बघा ना. ऐका, घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, आणि कीर्तन संपेपर्यंतच महाराजाचं ऐकावं. माझ्याकडे बघून बोलतोय करून जणू माझी योग्यताच मला सांगून गेला नाही का. नवे नवे कीर्तन संपेपर्यंत कीर्तन करायचं ऐकावं, पण मरेपर्यंत आळंदीच्या ज्ञानोबरायांचं ऐकावं. आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास तुकोबरायांचा ऐकण्यात झाला पाहिजे, तरच जीवनाची धन्यता आहे, तरच जीवनाची कृतकृत्यता आहे, तरच जीवनाची तृप्तता आहे. कोणाला म्हणायचं संत? ज्याच्या मानेवरचं मांद मोठं तो पुढारी. आता सगळं इलेक्शन होऊन गेले, मी बोलायला काय घालवायचं कारण नाही. ज्याच्या मानेवरचं मांद मोठं तो पुढारी, ज्यांचं पोट मोठं ते महाराज. लगेच माझ्याकडेच बघितलं पाहिजे असं काही नियम नाही. आजूबाजूला जरी बघितलं तरी दर्शन होईल. ज्यांचं पोट मोठं ते महाराज, आणि ज्यांचं अंतःकरण मोठं ते संत. संत बनण्याकरिता अंतःकरण मोठं लागतं. तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. सज्जन हो, महाराष्ट्रामध्ये संतांचा प्रभाव आहे. गुरुजी, वेदांतामध्ये विचारसागरात अशी व्याख्या आहे, जडाचा जडावर परिणाम असतो. महाराजी, जडाचा जडावर परिणाम असतो, चेतनाचा चेतनावर प्रभाव असतो, आणि बऱ्याच जणांचा घरात पराभव असतो. जसं तरी ओळखून घ्या. पराभव वेगळा, प्रभाव वेगळा, आणि परिणाम वेगळा. महाराष्ट्रामध्ये संतांचा प्रभाव आहे, महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा प्रभाव आहे. कशाला म्हणायचं संप्रदाय? संप्रदायाच्या 4-5 व्याख्या आपल्या समोर मांडून हीच प्रस्तावनेची धारा मी पुढे घेऊन जातोय, असंच माझ्याकडे लक्ष द्या. साईराज, शिवराज चूक आहे. शिवच्या पलीकडचा वीर, वीर सुद्धा राजाच आहे किंवा वीर, शिवराज आणि साईराज. संप्रदायाची व्याख्या आहे, परंपरेनं चालत आलेलं ज्ञान म्हणजे संप्रदाय. ज्या कलाकाराचं, ज्या प्रबोधकाचं ज्ञान गुरु परंपरेनं पुनीत झालं नाही, किंबहुना
जो वक्ता कोणत्याच परंपरेमध्ये सेवा करून अध्ययन करून पुनीत झाला नाही, शास्त्रकार बोलतात, अशा वक्त्याला मूर्खांनी सुद्धा टाकून द्यावा. हो, मूर्खांनी सुद्धा टाकून द्यावा. काही परंपरा आहे, परंपरेचं ज्ञान शुद्ध राहतं आणि मनातून काढलेलं असतं ते कधी गचाळ होऊन जातं सांगता येत नाही. चला संस्कृत श्लोक बोलतो. सहा मूढै अपि त्यजनीयम् यः गुरु परंपरा रहितः पठति सहा मूढै अपि त्यजनीयम्. मूर्खांनी सुद्धा टाकून द्यावं. हेच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय बोलतायत. ते फळे संप्रदाये उपासिलिया तैसे श्री गुरु प्रसन्न होये. शिष्य विद्या ही कीर लाहे ते फळे संप्रदाये उपासिलिया. कोणत्या तरी परंपरेवर, कोणत्या तरी गुरूंवर, कोणत्या तरी ग्रंथावर, कोणत्या तरी नामावर आणि कोणत्या तरी तीर्थावर श्रद्धा ठेवावीच लागते. आदरणीय सर, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्याला भिकाऱ्यात सुद्धा साधू दिसतो. श्रद्धा नावाची संपत्ती फार मोठी आहे. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात श्रद्धा नावाची शक्ती आहे त्याला भिकाऱ्यात सुद्धा साधू दिसतो. आणि अंतःकरणात श्रद्धा नसेल तर साधूच भिकारी दिसतो. साधूच भिकारी दिसतो. परंपरेनं चालत आलेलं ज्ञान म्हणजे संप्रदाय. सगळ्यांना सारखं देतो, सारखं फल देतो, त्याला संप्रदाय म्हणावं. सम्यक प्रदायति इति संप्रदाय. सगळ्यांना सारखं फल देतो. ऐका, नवे नवे मी तर माझ्या अल्पमतीने ही व्याख्याच आपल्यासमोर उद्धृत करतो. महाराष्ट्रीयन संतांनी महाराष्ट्राच्या अवकाशाला दिलेली स्पिरिच्युअल गिफ्ट म्हणजे वारकरी संप्रदाय. हो, ही आध्यात्मिक भेट आहे. आणखी एक व्याख्या संप्रदायाची जी मला लक्षात आली ती आपल्यासमोर मांडतो. चूक दुरुस्ती मला सेवेनंतर आवर्जून सांगा. महाराष्ट्राचं समाज मन सात्विक आणि सदाचारी ठेवणारी विचार वाहिनी म्हणजे संप्रदाय. म्हणजे हा संप्रदाय. ऐका, हा संप्रदाय पाया पडून घेणाऱ्यांचा नाही, हा संप्रदाय पाया पडणाऱ्यांचा आहे. हा संप्रदाय सेवा करून घेणाऱ्यांचा नाही, हा संप्रदाय सेवा करणाऱ्यांचा आहे. हा संप्रदाय महाराज लोकांचा नाही, हा संप्रदाय वारकऱ्यांचा आहे. आणि एकच वाक्य बोलतो, गुरुजी, हा संप्रदाय किंबहुना या संप्रदायात प्रवेश करायला फार बुद्धी लागत नाही. वीर, या संप्रदायात प्रवेश करायला फार बुद्धी लागत नाही, पण हृदयाची शुद्धी लागते. हा संप्रदाय जबरदस्त संप्रदाय आहे, पण या संप्रदायात जबरदस्ती चालत नाही. याल तरी यारे लागे
या संप्रदायात जबरदस्ती चालत नाही. जबरदस्त आहे. हे का सज्जन हो, अनेक प्रभाव माणसाच्या जीवावर आहे. जीवनावरही आहेत आणि जीवावर सुद्धा आहे. पहिला प्रभाव आहे संगतीचा, दुसरा प्रभाव आहे तारुण्याचा, तिसरा प्रभाव आहे जागेचा, चौथा प्रभाव आहे आहाराचा. म्हणून तर शुद्ध आहार ही संप्रदायाची फार मोठी उपासना आहे. शुद्ध आहार. पुढचा प्रभाव आहे संपत्तीचा. महाराज प्रपंच करणाऱ्या माणसानं नको त्या वयात त्या माणसाला वैराग्याच्या उकळ्या फुटता कामा नयेत. हो, ज्या वयात पैसा मिळवायचा आहे त्या वयात पैसा मिळवलाच पाहिजे. या मताचं वैयक्तिक नाही. तारुण्यामध्ये पैसा मिळवलाच पाहिजे. पटेल न पटेल पण गुरुजी वैयक्तिक माझं मत आहे. महाराजजी, ज्याच्या प्रपंचात अर्थ नाही त्याच्या प्रपंचाला अर्थ नाही. ज्याच्या प्रपंचात अर्थ नाही त्याच्या प्रपंचाला अर्थ नाही. जरा मला प्रतिसादाची गरज पडते. ऐकाय, माणसानं पैसा मिळवलाच पाहिजे. पैशाचा प्रभाव आहे म्हणावं. म्हणून मागच्या दारानं जो पैसा येतो त्याला कधीच लक्ष्मी म्हणू नका. जो मागच्या दारानं लपत छपत येतो तो पैसा, आणि पुढच्या दारानं वाजत गाजत येते ती लक्ष्मी. हो, आपल्या घरात लक्ष्मी आली पाहिजे, पैसा नको. म्हणून बिना कष्टाचा घरात आलेला पैसा घरातल्या लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. हो, बिना कष्टाचा घरात आलेला पैसा घरातल्या लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. हो, ऐका, कष्ट न करिता मिळवलेला पैसा हा प्रेतावरील फुलाप्रमाणे हसूही देत नाही आणि रडूही देत नाही. हो, हा सगळा अर्थ सिद्धांत तुकोबरायांसारख्या युगपुरुषानं गाथ्यातील फक्त एका चरणातच सांगितलं. हो, एका चरणात. उदास विचारे वेच करी जोडून या धन उत्तम जोडून या
आज खूप वर्षानंतर म्हणतो की जाणून बुजून सेवेच्या साथीचा आनंद मिळतोय. माझ्यासारख्याच्या वाट्याला रोज 7 आलेली असते पण साथीचा आनंद मिळत नाही. आपलं वाडी वस्ती असल्यामुळे तसंच असते आपल्या वाट्याला. अर्थ पुरुषार्थ आहे. म्हणून तरुणानं तारुण्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नवादी असलं पाहिजे. मी एक वाक्य या निमित्त अतिशय महत्वाचं उच्चारून पुढे जाणार आहे. सज्जन हो, संत असेत ना, संत बोलतात मन अध्यात्मवादी, दृष्टी विज्ञानवादी आणि बुद्धी वास्तववादी असली पाहिजे. कधीच कुठल्या प्रवाहात वाहून जाता कामा नये. आपल्या जीवनावर माऊली तुकोबरांशिवाय दुसऱ्या कोणाचा प्रभावच पडता कामा नये. बस, ज्या माणसाच्या जीवनावर माऊली तुकोबरांपेक्षा, ज्ञानेश्वरी गाथ्यापेक्षा इतरांचा प्रभाव पडलेला आहे ओळखायचं. अजून याला संत कळालेले नाही. संत कळालेले म्हणून का जीवनावरचा जागेचा प्रभाव मला अगदी कमी वेळात सांगायचा आहे. जागेचा प्रभाव असू दे, आपल्या पक्षातली माणसं सांभाळावी लागतात. चल ए साईड, मी काय सांगत होतो बाळा? बरे का कीर्तन म्हणते हुशार राहून. ए वीर, कुठं राहतो विषय आपला? माणसाच्या जीवनावर अनेक प्रभाव आहेत. त्यातला पहिला प्रभाव आहे तारुण्याचा प्रभाव. का कोणास ठाऊक, लहान मुलं शाळेतून घरी आली, खेळून घरी आली की घरात पाऊल टाकता क्षणी बोलतात, आई कुठे? आई का दिसत नाही? पण तीच मुलं थोडी मोठी झाली आणि भगवंताच्या कृपेनं त्या मुलाचं लग्न झालं. लग्न हा विषयावर बोलत असताना गुरुजी असं म्हटलं होतं, रात्रीची गोष्ट असं म्हटलं की एक वेळ तालुक्याचा आमदार होणं सोपं या, पण नवरदेव होणं अवघड आहे. खरंच अवघड आहे. पण दैवयोगानं त्या मुलाचं लग्न झालं. तर तोच मुलगा वेळापुरातून घरी आल्यानंतर किंवा पंढरपुरातून घरी आल्यानंतर किंवा सांगोल्याहून घरी आल्यानंतर दारात दिसणाऱ्या आईकडे बघून बोलतो, तू दिसतीया, ती कुठं गेली या? तू दिसते ती कुठं गेली? हा कशाचा प्रभाव आहे? हा तारुण्याचा प्रभाव आहे. हो, तारुण्याचा प्रभाव. मी बोलतच नाही हो, तुकोबरांच्या गाथ्यातच याचा पुरावा आहे. सदा मुसमुशी धुळे जैसा, तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी. सदा मुसमुशी धुळे जैसा, तारुण्याचा प्रभाव. चला पुढे जागेचा प्रभाव. एकदा पुण्यामध्ये पेशवे सहज फेरफटका मारायला निघाले आणि त्यांच्या समोर एक घटना घडली. हा घटना शब्द आला म्हणून सांगतो. एकदा शाळेतील सरांना मुलांना विचारलं, बाळांनो, घटना आणि दुर्घटना यात फरक काय? सहज विचारलं, घटना आणि दुर्घटना यात फरक काय? कधीच शाळेत नसणारा पण त्या दिवशी शाळेत आलेला त्याने हात वर केला आणि सरांना म्हटलं, सर मी देतो उत्तर. सर म्हटले, दे बाळा उत्तर. तो उभा राहिला, हाताची घडी बांधली आणि सरांकडे नजर लावून सरांना म्हटलं, सर एकदा प्रश्न काय आहे, वन्स मोर होऊ द्या. काय म्हटलं? एकदा प्रश्न काय आहे, वन्स मोर होऊ द्या. सर घाबरत घाबरत म्हटले, बाळा घटना आणि दुर्घटना यात फरक काय? तर तो कधीच शाळेत नसणारा मुलगा सरांकडे बघत बघत म्हटला,
सर, समजा शाळेला आग लागली, म्हणजे त्याने आगच लावली डायरेक्ट, मध्ये आधी थांबलंच नाही पूर्वपणे. समजा शाळेला आग लागली, ही झाली घटना, आणि त्या आगीत तुम्ही जिवंत राहिलात, ही झाली दुर्घटना. लहान मुलांच्या बुद्धीला बुद्धीच लावू नये माझ्या. हो, काय बोलतील, कुठं बुद्धी चालला सांगता येत नाही. ते पेशव्यांच्या समोर एक घटना घडली. एक कुत्रा सशाच्या पाठीमागे धावत होता, आणि धावता धावता अशी जागा आली की तिथं गेल्यानंतर सशानं कुत्र्याकडं पाठीमागं वळून बघितलं. एका जागेवर दोन्ही पुढचे पाय रोवले, आणि कुत्र्याच्या डोळ्यात डोळा घालून ते तेजानं, पुरुषार्थानं, शौर्यानं बघू लागलं. कुठलंही संकट असू द्या, थोडा धीर धरावा लागतो. आयुष्यामध्ये कुठल्याही प्रसंगात धीर सुटता कामा नये. कितीही बाका प्रसंग येऊ द्या, आयुष्यामध्ये धीर सुटता कामा नये. साह्य होतो नारायण, धीर तो कारण. प्रसंगात प्रभू आपल्याला सहाय्य करतो, पण त्या प्रसंगात आपला धीर सुटता कामा नये. ऐका, त्या सशानं कुत्र्याकडे बघितलं, आणि कुत्र्यानं अंदाज घेतला, आणि कुत्र्याच्या लक्षात आलं ससा काय जागा सोडून पुढे जायला तयार नाही. हो, आणि ग्रामीण भाषेचा शब्द वापरतो. जसं कुत्र्याच्या लक्षात आलं तसं कुत्र्यानं मागं तोंड केलं, आणि कुत्रा चिंचिंग चिंगाट पडत सुटला. हा शब्द आहे ना इकडे आपल्याकडे, चिंचिंग चिंगाट. जसं ते चिंचिंग चिंगाट पडत सुटलं, आणि ह्या घटनेकडे कुणी बघितलं? पेशव्यानं बघितलं. जसं ह्या घटनेकडे पेशव्यानं बघितलं तसं पेशव्यांच्या लक्षात आलं सशासारखा भित्रा पाणी कुत्र्याला पळवून लावू शकतोय, त्यात या जागेमध्ये शौर्य प्रदान करण्याची शक्ती आहे. शौर्य प्रदान करण्याची शक्ती ही जागा धाडस प्रदान करते. म्हणून इतिहास आहे पुण्याचा की त्या जागेवर राज्यकारभार चालवण्यासाठी पेशव्यांना एक वाडा बांधला. त्या वाड्याचं नाव शनिवार वाडा. मी काय सांगितलं? जागेचा प्रभाव, तारुण्याचा प्रभाव. एकच वाक्य बोलतो, कलीचा सुद्धा प्रभाव आहे. माझ्या पुढे बसलेल्या माझ्या दैवी मातृशक्तीला माझी विनंती आहे, तुमच्या कुटुंबातला दूरचा सदस्य म्हणून, कलीचा प्रभाव प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी एका वाक्यातच सांगितलंय. एवढं वाक्य कीर्तनाचं सार ठरेल असं वाक्य आहे. ए वीर, कितवीला आहेस बाळा तू? 7वीला आहेस. वीरच्या पलीकडचं बाळ राज आहे का? हे सुद्धा राजाच निघाला. काय नशीब आहे आज माझं नाव. बर, इथं मृदंग उत्कृष्ट वाजवतोय, जणू का आपल्या वडिलाची आजोबांची मिरासच त्याने सांभाळतोय. बरं काय काय लेकरू, माझ्या वडिलाची मिरास एका देवा.
तुझी चरण सेवा पांडुरंगा. वंश परंपरेनं आलेला हा पकवाज सेवेचा दारवंटा राखणारे बाळ आहे साई. पाठीमाग बसलाय साई, पुढं शिवराज, पलीकडं वीर, तिकडं राजवर्धन, आणि सगळ्यात महत्वाचं माझं लक्ष वेधलंय म्हणजे आज फोटोग्राफर शूटिंग करणारा सुद्धा राजच आहे, विराज. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही बरं, त्याला रागवत लिखून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं सगळ्यांना. ऐका ए राजवर्धन, बरोबर ना? कलियुगाचा प्रभाव मला एका वाक्यात आपल्यासमोर मांडायचा, नाभंगाला स्पर्श करायचं. कलियुगामध्ये सत्य गरिबाच्या तोंडात आलं तो खोटं ठरवलं जातं, आणि खोटं श्रीमंताच्या तोंडात गेलं तर खरं ठरतं. त्याला कलियुगाचा प्रभाव म्हणायचा. हो, ऐका. काय कलियुग? कलियुगामध्ये जेवणाचा खर्च कमी आणि गोळ्या औषधाचा खर्च जास्त आहे. त्याला कलीचा प्रभाव म्हणायचा. ऐका, कलियुगामध्ये आईनं हाक मारली तर मुलाच्या कानावर सुद्धा पडत नाही, आणि तिनं हाक मारली तर मुलाचं पाऊल सुद्धा पुढं पडत नाही. कंसात ओळखून घ्या, सगळ्याच गोष्टी मला नका बोलायला. पाऊलच पुढं पडत नाही. हा कलीचा प्रभाव. एका वाक्यातला कलीचा प्रभाव सांगतो. कलियुगामध्ये अन्नात शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, नात्यात प्रेम नाही. मी माफी मागेल तुमची. एका घरात राहणारी माणसं प्रेम नसल्यामुळं, ओलावा नसल्यामुळं, आपुलकी नसल्यामुळं, संवेदना नसल्यामुळं नाईलाजानं गोठ्यातली गुरं जशी एकत्र राहतात तशी कलियुगातली माणसं घरात एकत्र राहतात दिसत आहेत. प्रेम नाही, आपुलकी राहिली नाही. म्हणून अन्नात शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, नात्यात प्रेम नाही. गुरुजी समाधानजी महाराज, शाळेत शिक्षण नाही. आता धाडसाने म्हणावं लागतंय. शाळेमध्ये शिक्षण नाही, मैदानावर खेळ नाही, आईला मुलासाठी वेळ नाही, सोशल मीडियाच्या सगळ्या साईट हाताळायला वेळ आहे, पण आईला मुलासाठी तेवढा वेळ राहिला नाही. हो, हे वाक्य कदाचित तुम्हाला लागेल, पण लागू दे, हरकत नाही. शंभर शिक्षक जे करू शकत नाही ते काम एकटी आई करू शकते. या जगातली सगळ्यात मोठी पदवी मातृत्व, ते जागवावं लागतं, ते पुरुषार्थानं प्राप्त करावं लागतं. ती फक्त नैसर्गिक प्रक्रिया नाही, ते पुरुषार्थानं मिळवावं लागतं. हो, म्हणून मैदानावर खेळ नाही, आईला मुलासाठी वेळ नाही, आणि राजकीय पक्षात कसलाच तुमचं तुम्ही बोला खेळ नाही. हा कलीचा प्रभाव. तसं नाथांच्या जीवनावर माऊलींचा प्रभाव आहे, आणि त्या प्रभावातून नाथराया माऊलींच्या विषयी जे बोलतात ते बोलणंच अभंगाचं पहिलं चरण. श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी.
असो दिवस रजनी. माऊलींच्या चरणावर माझं मस्तक रात्रंदिवस असावं अशी भावना या अभंगामध्ये पहिल्या चरणात. ऐका, माऊली असे संत आहेत ना, ज्ञानराज माऊली, सज्जनांनो, मायबापांनो, ज्ञानेश्वर महाराजांना आईची मायाच मिळाली नाही. हो, आणि असा अनुभव आहे आम्हाला अलीकडे. जगानं कितीही प्रेम करू द्या, जगानं कितीही प्रेम करू द्या, आजूबाजूच्या लोकांना कितीही त्याला समृद्ध करू द्या, पण ज्या बाळाला आईचं प्रेम मिळत नाही त्या बाळाच्या अंतःकरणाचा कुठला ना कुठला कोपरा दुष्काळानं युक्त राहतो. ते वेगळं दिसतं. आईची मायाच मिळालेली ज्ञानोबर आहे. वयाच्या 16व्या वर्षी हा पुरुषार्थ करून दाखवतात की ते जगाची आई बनवून दाखवतात. आई जगाची आई बनवून दाखवतात. माझ्या शेंगेची तांदूळवाडी पंचक्रोशीतून आलेल्या सगळ्या ग्रामस्थांना मी सांगेन, ज्याला आपल्या आश्रयाला आलेल्या लोकांना सावली द्यायची आहे त्याला उन्हात उभं राहायची तयारी करावी लागते. आणि हे माऊलींचं जीवन आहे. हो, ते झाड दुसऱ्याला सावली देऊ शकतं जे स्वतः उन्हात उभं राहतं. दुसऱ्याला तर तशी सावली देता येणार नाही. या निमित्तानं मला अजून एक वाक्य बोलायचं माऊलींच्या जीवनावरचं. सज्जनांनो, माऊलींचे आई वडील हरवले नाहीत. हो, हरवले नाही. बोलतो धाडसानं, माऊलींचे आई वडील हरवले नाहीत, त्या वेळच्या समाज व्यवस्थेने हिरावले. हो, त्या वेळच्या समाज व्यवस्थेने माऊलींचे आई वडील हिरावले. पण तरी सुद्धा या युगपुरुषानं 21 वर्षाच्या महामानवानं, सत्पुरुषानं आपलं अंतःकरण जेवढं कोमल मुलायम बनवलं. ह्या ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्यात दुर्जनाविषयी शब्द सुद्धा त्यांनी कधी काढला नाही, कधीच काढला नाही. प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये एकुराची भावना. म्हणून आपण माऊलींना माऊली म्हणणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. फक्त सुरुवात आहे. हे सोने काही नाव तुझं आज श्रवण भक्तीच माझ्या पुढे येऊन बसलेली आहे. 9वीला भक्ती, ती पहिली भक्ती श्रवण आहे ना भागवतामध्ये. हे श्रवण. आपण आळंदीच्या ज्ञानराजांना माऊली म्हणणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. सुरुवात. पण आळंदीच्या माऊलींना आपल्याकडे बघून म्हणावं हे माझं लेकरू या, त्या दिवशी आपल्या परमार्थाची सांगता झाली. त्या दिवशी आपला परमार्थ कळसाला पोहोचला, पूर्णत्वास पोहोचला असं समजायचं. काही माऊलींचं जीवन कसे शब्द वापरलेत बघा. माऊलींच्या शरीराचं, माऊलींच्या कार्याचं वर्णन करताना पहिला शब्द वापरला. माऊली, तुम्ही श्री आहात. श्री. श्री हा वैदिक मंत्र आहे. मंत्रामध्ये 4 प्रकार आहेत. एक वैदिक मंत्र, शास्त्र मंत्र, साबर मंत्र आणि संत मंत्र. श्री हा जप किंवा ओम मंत्राचा जप हा सगळ्यांना करायचं नाही. त्यातली त्यास मायमौलींना करायचं नाही. का करायचं नाही ते कारण सांगतो. गृहस्थ आश्रमामध्ये कुठल्या मायमौली उद्देशून बोलत नाही, पण एक साहित्यातलं वाक्य येऊन बोलतो. वेलीला फूल आणि स्त्रीला मूल झाल्याशिवाय तिच्या जीवनाची सार्थकता नाही. लौकिक वाक्य, हा सिद्धांत नाही, पण लौकिक वाक्य महत्वाचे. आणि स्त्रीच्या शरीरामध्ये बाळाकरिता कुठेतरी काम जिवंत राहावा याकरिता तिनं फक्त ओमचा जप करायचा नाही. म्हणून आपले संत किती विज्ञानवादी बघा तुम्ही.
संत किती द्रष्टे आहेत. म्हणून गुलाबराव महाराज विदर्भाचे थोर संत गुलाबराव महाराज माधानकर ते या संप्रदायाविषयी बोलायचे. अवघ्या विश्वाचा विश्वधर्म बनण्याची योग्यता असलेला संप्रदाय म्हणजे माऊली तुकोबांचा शहाणा संप्रदाय, वारकरी संप्रदाय, विचारांचा संप्रदाय, विद्वानांचा संप्रदाय, नवे नवे समाजवादी संप्रदाय, कुठल्या धर्मात, कुठल्या जातीत, कुठल्या परंपरेत, कुठल्या कुळात न अडकलेला संप्रदाय, समाजवादी संप्रदाय, सगळ्यांना आईच्या अंतःकरणानं पोटात सामावून घेणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. हा वैदिक मंत्र आहे. म्हणून फक्त ओमचा जप नाही, त्या ओमला पुढं संपुट लावलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय. हे काय लावलं पुढं? हे संपुट लावणं एवढ्या करिता की फक्त ओमचा जप स्त्रीला सहन होणार नाही. श्री हा मंत्र आहे, वैदिक मंत्र. सगळे मंत्र सांगत नाही, एकच मंत्र सांगत पुढे जातो. एक साबर मंत्र आहे आणि आपणास ठाऊक असावं, पण तुम्हाला जरी ठाऊक असलं तरी गुरुजीच आपल्या अकलूजच्या गुरुकुलाचे मृदंगाचे सर्व असल्यामुळं आणि गेल्या 10-11 वर्षापासून आमचे कौटुंबिक नातं असल्यामुळे त्यांना याची यथार्थ जाणीव आहे की सर, माझं वैयक्तिक ग्रंथालय 3.5 लाख रुपयाचं आहे. वैयक्तिक ग्रंथालय आपण आलेला आठवड्यामध्ये. वक्ता शिळा होता कामा नये. वक्ता कायमचा ताजा तवानाच पाहिजे, त्यानं रोज वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक साबर मंत्र आहे. समाधानी महाराज, प्रत्येकाला वाटतं घरात पैसा यावा आणि आलेला टिकावा, बँकेत त्याची एफडी व्हावी वाटते की नाही. मग माझ्या शेंडे चिंच आणि पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना आज एक मंत्र सांगून जातो. कीर्तनात हे सुद्धा मिळतं बरं का. एक मंत्र आहे, पण तो मंत्र कधी जपायचा आणि तो मंत्र कोणता आहे, साबर मंत्र तो सांगून जातो. ओम ह्रीम ह्रूम क्लीम विद्मय सिद्धमय फट स्वाहा. हा मंत्र आहे, फट स्वाहा. पण हा जप कधी करायचा? अमावस्येची रात्र असावी. काळा कभिन्न अंधार असावा. रात्रीचे 12 वाजलेले असावे. गावातला कुणीतरी देवाघरी गेलेला असावा. त्यांना स्मशानभूमीत नेलेलं असावं. त्यांची चिता पेटवलेली असावी आणि ती चिता विजायच्या त्या व्यक्तीनं स्नान करून ओल्या पडद्यानं ती चिता विजायच्या त्या अग्नीच्या साक्षीनं त्या प्रकाशात या नामाचा 1 लाख जप करायचा. घरात पैसा आल्याशिवाय राहत नाही. ज्याला प्रयत्न करायचे स्वतःच्या जबाबदारी बिनधास्त प्रयत्न करा. माझं काय नाही. मला माहिती गुरुजी नादाला तुम्ही लागणार नाही म्हणून तर सांगितलेलं आहे. कुणीच नादा लागणार नाही. साबर मंत्र आणि शेवटी संत मंत्र. करी पापा निर्मूळ विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा.
संत मंत्र आहे. ऐका, मंत्र हा जपावा सर्व काळ. दुसरा शब्द आहे ज्ञानदेव. महाराजी शिवकृष्णाला ह्या ज्ञानदेव नावाचं वैशिष्ट्य बघा काय आहे ते. माऊलींचं कुठलंही नाव घ्या, त्या नावामध्ये ज्ञान दडले बघा. हे आपला श्रवण. ज्ञानदेव नावात ज्ञान आहे. ज्ञानराज आहे का? ज्ञानराज मध्ये आहे. ज्ञानोबर आहे ज्ञान. ज्ञानाबाई ज्ञान. ज्ञानाई ज्ञान. ज्ञानेश्वर ज्ञान. प्रत्येक शब्दात ज्ञान दडले. माऊली म्हणजे ज्ञानाला फुटलेली हातपायच बरं, दुसरं काय सांग. म्हणून माणसाच्या आयुष्यातला विचार कधी हरवता कामा नाही. क्षेत्र आपलं कुठलंही असू द्या, पण त्याच्यातला विचार हरवता कामा नाही. आणि ते विचार देण्याचं ठिकाण म्हणजे संतांनी सुरू केलेली कीर्तन परंपरा. ऐकायचं मला शेंडेची ग्रामस्थांचं मनापासून कौतुक करू वाटतं. पहिल्याच वर्षी एवढा भरभरून प्रतिसाद आहे. माझी तुम्हा ग्रामस्थांना हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाचे काही मतभेद जरूर असणार आहेत, पण ते सगळे मतभेद या मंडपाच्या बाहेर चप्पल जिथं काढतो ना तिथं सोडून आत यायचे. जिथं चप्पल सोडतो तिथंच मतभेद सोडले तर या सप्ताहाचा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे साई बाळा, सप्ताहाचा मांडव घराघरात पांडव तयार करतो. आणि सप्ताहाचा मांडव घराघरातलं तांडव संपवतो. बाळ सुरक्षित आईच्या कुशीत, प्रवासी सुरक्षित एसटीच्या कुशीत, आणि गाव सुरक्षित सप्ताहाच्या कुशीत, आणि महाराष्ट्र सुरक्षित आनंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या कुशीत. गावात सप्ताह जेवढा देखणार ओळखून घ्यायचं ते गाव समृद्ध आहे. बंगले मोठमोठे आहेत पण सप्त्याला लोकच नाहीत ओळखायचं. श्रीमंती भरपूर आहेत पण विचाराला दरिद्री आहे. विचाराची श्रीमंती सप्ताहाच्या मंडपात आम्हासारख्याला दिसल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक शब्दात ज्ञान आहे. आणि अभंगाच्या पहिल्या चरणातलं या पूर्वार्धातलं शेवटचा शब्द आहे. माऊलींचा शब्द वापरला चरण. महाराज कसं घडलं माऊलींचं दर्शन? नाथराया समाधीमध्ये गेले आणि नाथरायांना माऊली जसे दिसले त्याचं वर्णन संत वाङ्मयात सापडते. कसे दिसले माऊली? कर्दळीच्या गाभ्यासारखं माऊलींचं शरीर आहे. डोळ्यासमोर तर कर्दळीच्या गाभ्यासारखं माऊलींचं शरीर आहे. सरळ नाक आहे. आखीव रेखीव भुवय आहे. भरजरी फेटा आहे. कुरळे केस आहे. सोनेरी किनार आहे त्या फेट्याला. ओहा गंध आहे. मध्ये चंदन आहे. वाणीमध्ये ब्रह्मरस आहे. चेहरा प्रसन्न आहे. कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवल्यानंतर पायाला जशी लालिमा लागते तशी माऊलींच्या पायाचे तळवे आहेत. कमळाच्या पाकळीसारखी नाजूक माऊलींच्या पायाचे तळवे ते योग्याचं तेज आहे. आणि त्या पायावर ऊर्ध्वरेष आहे, ध्वज आहे, अंकुश आहे, पद्म आहे, हे चिन्ह आहे. आणि जसं ही माऊलींचं दर्शन नाथरायांना झालं तसं नाथरायांना माऊलींच्या चरणावरून मस्तक बाजूला घ्यावंच वाटेना. त्या निमित्तानं माऊलींच्या विषयी नाथांच्या मनात आलेली अमृताची अक्षरं बाहेर पडली आणि हा अभंग तयार झाला. मस्तक असो दिवस रजनी श्री ज्ञानदेवा चरणी. मस्तक असो दिवस रजनी तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार.
माऊलींचे चरण वेगळे आणि सामान्य माणसाचे चरण वेगळे. थोडंसं ज्योतिष कळत असतं म्हणून एका मिनिटाचं बोलतो संपवतो. हे श्रवण ऐका ऐका. ज्या पुरुषाचे कान अतिशय लहान असतात, अतिशय लहान, तो पुरुष आतल्या गाठीचा असतो. ज्या पुरुषाचे कान मोठे असतात ते मनानं मोकळं असतं, मनात पाप राहत नाही. ज्या पुरुषाचं नाक मोठं असतं त्याला द्यायला आवडतं. जवळ असेल की देऊन टाकणार, संग्रह करणार नाही. ज्या पुरुषाचे बोलत असताना सारखे हात हलवत असतात, हात हलवून हात बोलायची सवय आहे, ओळखायचं ते जास्त बोलबच्च नसतं. लगेच माझ्याकडेच लक्ष लावू नका, माझी विनंती बरं का तुम्हाला. तुम्ही फार चतुर होते हात नाही. जी स्त्री चालत असताना डावा पाय जमिनीला घासून टाकते ती रागीट असते. अवघं घर जरी तिला शरण आलं तरी ती तिचंच खरं करणार, म्हणजे करणार. रागीट आहे, तापट आहे, टेकेखोर आहे. जी स्त्री चालताना उजवा पाय जास्त उचलून टाकते तिच्या अकलूच्या दवाखान्याच्या वाऱ्या कधी बंद होणार नाही. सारखं दवाखान्यात नंबर लावावा लागणार. अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा छोटं असलं तर अशी स्त्री घरात आल्यानंतर किती प्रयत्न केला तरी घर कधी एकत्र राहणार नाही. घरात भिंत बांधावीच लागणार. करंगळी शेजारचं बोट करंगळी एवढंच असलं तर अशी स्त्री घरात आल्यानंतर आपल्या पतिराजाचं आयुष्य कमी केल्याशिवाय राहणार नाही. टाच आणि पंजा याच्या मधला भाग चालताना जमिनीला टेकत असेल तर अशी स्त्री घरात आल्यानंतर आयुष्यात कधीच पैशाला कमी पडणार नाही. कारण का ती घराची गृहलक्ष्मी असते. कृपा करून कीर्तनात कुणी एकमेकाचा पाय तपसू नका. वाटली तर सेवा होऊ द्या आणि याच मंडपात नंतर पायाची लक्षणं चेक करत बसा, पण माझा काय वेळ घालू नका. माऊलींचे चरण कसे, माऊलींच्या चरणाचं वर्णन आपल्या समोर केलं. म्हणून मस्तक असो दिवस रजनी, काय केलं माऊलींनी? केला जगासी उपकार. माऊलींनं काय केलं बरं? माऊलींच्या चरणावर रात्रंदिवस मस्तक असावा अशी जी भावना नाथांच्या मनात निर्माण झाली. माऊलींनं नक्की काय केलं? तारियले नारीनं माऊलींना अवघ्या जगावर उपकार केला नाही का? अध्यात्मामध्ये लोकशाही निर्माण करणारे पहिले क्रांतिकारी संत म्हणजे ज्ञानराज माऊली. माऊलींची क्रांती, माऊलींचं अवघं जीवन उपकारा करीत आहे. ऐका, ए बाळा तुझं काय रे सोने,
तो तू माझ्याकडे बघ ना, काय नाव तुझं? हं? समाधानची महाराज. तुम्हा सगळ्यांना कृष्ण भगवंताचं दर्शन कार्याला होणार, पण मला आजच दिलं या. का कोणास ठाऊक करतो गुरुजी, परंतु माझी वैयक्तिक भावना बरोबर, मी आत्मप्रौढी मिळवत नाही, परंतु लहान मुलांच्या वर्गात स्वर्ग शोधणारा मी साधक आहे. दुसरा स्वर्गच मला सापडला नाही. लहान मुलांचा वर्ग हाच माझा स्वर्ग आहे. हो, हे कृष्ण. तारी येले नारी माऊलींनो अवघड जीवन उपकाराकरिता खर्ची घातलं. ऐका ऐका, एक छोटासा दृष्टांत द्यायचा, सेवेला विरामच द्यायचा. ऐका, ते श्रवण बाळा. चंदनाचं झाड असेल, ते मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्वांगानं सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. सगळ्या बाजूने सुगंध. मोगराचं फूल सुगंध देत, पण झाड सुगंध देत नाही. माऊलींचं जीवन सर्वांगानं सुगंध देणारे, उपकार करणारे. उपकार नावाची गोष्ट अशी आहे, उपकार करावा असं नुसतं मनात आलं तरी फळ मिळतं, तरी फळ मिळतं. छोटासा दृष्टांत ऐका. राजवर्धन एक 75 वर्षाचे आजोबा होते. रस्त्याच्या कडेला झाड लावत होते. झाड लावत होते अक्रोडाचं. फेरफटका मारायला राजा आला. राजानं आजोबांच्या जवळ जाऊन विचारपूस केली आणि राजा आजोबांना म्हटलं, आजोबा काय करताय? आजोबा म्हटले, राजा मी झाड लावतोय. कोणतं लावताय? आजोबानं झाडाचं नाव सांगितलं. मी अक्रोडाचं झाड लावतोय. कशाचं? अक्रोडाचं. आणि त्या झाडाचं शास्त्र असेल की लावल्यानंतर 100 वर्षानं त्याला फळ येतं. वनस्पती शास्त्र 100 वर्षानं फळ येतं. राजा म्हटला, आजोबा वय तुमचं 75 आणि झाड लावताय अक्रोडाचं, त्याला फळ येतं 100 वर्षानं. आपल्या ग्रामीण भाषेतला शब्द वापरतो. राजा म्हटला, आजोबा कशाला कुटाणा करताय? कशाला कुटाणा करताय? कुणी सांगितलं उपद्रव वाढवायला? म्हणजे या झाडाची फळं चाकल्याशिवाय काय अवतार समाप्ती नाही का? तसं नाही. मग हा झाड लावण्याचा उपद्रव का करताय? आजोबानं उत्तर दिलं, ते मार्मिक आहे. आजोबा म्हटले, राजे महाराज, आता जी मी फळं खातोय त्या झाडाची फळं खात असताना ती झाडं मी लावलेली नाही. ती झाडं माझ्या पंजोबानं लावली. आता जी मी झाड लावतोय त्याची फळं मला चाका मिळावी लावीत म्हणून लावत नाही. हा माझा पुढच्या पिढीवर चाललेला उपकार आहे. हा माझा पुढच्या पिढीवर चाललेला उपकार आहे. राजाला उत्तर पटलं. राजाने उजव्या खिशात हात घातला. ते राजाचा खिसा होता, ते काय सूळ महाराजाचा खिसा आहे तेव्हा. उजव्या खिशातून सोन्याच्या मोहरा काढल्या, आजोबांच्या हातावर टिकवले. राजा घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली. राजा पुढे गेला, आजोबा माग हसली. हसल्याचा आवाज कानावर गेला. राजाने घोडा वळवला, आजोबांच्या जवळ आला आणि आजोबांना जाऊन म्हटला, आजोबा का हसला? आजोबा का हसला म्हटले तर आजोबा म्हटले, राजे महाराज पटकनच उत्तर देतो, कारण 9 वाजून 10 मिनिटं झाले. सांगा का हसला? आजोबा म्हटले, जगातली सगळी झाडं लावल्यानंतर वर्षातून एकदाच फळ देतात किंवा वर्षानंतर फळ देतात, पण माझं झाड असेल लावल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या आत फळ आलंय. कोणतं? सोन्याच्या मोहरा. लावल्यानंतर 5 मिनिटाच्या फळ आलं म्हणून हसलो. राजाला हे सगळं उत्तर पटलं. राजाने डाव्या खिशात हात घातला, सोन्याच्या मोहरा काढल्या, आजोबांच्या हातावर टेकवल्या. राजा घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली. घोडा पुढे गेला, आजोबा माग हसली. हसल्याचा आवाज कानावर गेला. राजाने घोडा वळवला, आजोबांच्या जवळ आला. आजोबा का हसला? का हसला म्हटल्यानंतर आजोबा म्हटले, जगातली सगळी झाडं
वर्षातून एकदाच फळ देतात. माझं झाड असेल लावल्यानंतर 10 मिनिटाच्या दोनदा फळ आली. दोनदा फळ आली. राजाला तिसरा किस्सा नव्हता आणि मला काय लांबवायचं नाही. बस केला होता नाही. कशातून एक तर काय तर बसलं नाही का. बस राजाला तिसरा किस्सा नव्हता. गोष्टीचं तात्पर्य झाड लावावं, पुढच्यावर परोपकार करावा असं नुसतं मनात आलं तरी फळ मिळतं. तरी फळ मिळतं. म्हणून माझी विनंती आहे, कोणाची वर्गणी राहिली असेल तर उद्या ठेवू नका. अजिबात ठेवू नका. तारी येणे नारी केला जगासी उपकार. तारी येणे नारी मर विठोबार. ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी
केला जगासी उपकार, तारी रे नारी नर. 6 चरणाचा अभंग आहे आणि 2 चरण आपली पूर्ण झालेली असं समजा आणि अजून 4 चरण सोडवायची बाकी आहेत. बरं ती सोडवणं गरजेचं आहे. सोडवणं गरजेचं आहे. 2 चरण सोडवायला जर 1.5 तास लागलेले आहेत, अजून 4 चरण बाकी असल्यामुळे श्रवण निश्चित आपली सेवा 12 वाजेपर्यंत चालण्याची दाट शक्यता आहे. टाळी वाजवणाऱ्याला मंडपात यावं ना, कुणी टाळी वाजवते नाही, मंडपात येऊन आम्हाला दर्शन द्यावं नाही. बर सुभाजी महाराज, आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता काही माणसं प्रतिज्ञाच करतात, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, आणि ती एकटी येत नाही, अजून दोघांना घेऊन येतात. राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता एखादा माणूस प्रतिज्ञा करतो, मी पुन्हा येईल म्हणतो, ते खरोखर येतात. तशी राहिलेली 4 चरण सोडवण्याकरिता मी पुन्हा येईन असं मला म्हणून चालणार नाही. आणि मी म्हटलं तर तुम्ही येऊ देणार नसल्यामुळं मला 4 चरणाचा अर्थ अवघ्या एका वाक्यात सांगायचंय. काय केलं? माऊलीने उपकार केला. काय माऊलींच्या नामाचा महिमा? त्याला 4ही मुक्त्या प्राप्त होतात. 4 अक्षरे तया मुक्ती, पातकी दुर्जन हीन याती, 4 अक्षरे तया मुक्ती. आणखी काय? माऊलीनं काय कर्तृत्व केलं? संस्कृत मधलं ज्ञान प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरीत आणलं. मराठी निशेष अर्थ केला. आणखी काय केलं? माऊलींची ज्ञानेश्वरी करते काय? अनुभव दावी भाविका. असे माऊली कुठं राहतात? समाधी ठाव अलंकापुरी. ज्ञानेश्वर उत्सव गुरुजी पहिल्या वर्षाचं मला वाटत नाही. तुम्ही जरी म्हणत असले ना कधी महाराज, ते उत्सव मला पहिल्या वर्षी सुरू झाले असं वाटत नाही. एवढी संख्या जमायला 10-12 वर्ष लोटावी लागतात, तेव्हा लोक येतात. पण अतिशय देखणं उत्सव आपण सुरू केलेला आहे. आणि तुम्हा सर्वांचं माझी खरोखर योग्यता नसताना, माझ्यावर प्रेम असल्यामुळं, माझ्याविषयी कणव असल्यामुळं मला ही सेवा या ठिकाणी आपण आग्रहाने दिलेली आहे. ही सगळी शब्दपूजा श्री ज्ञानराज माऊलींच्या सकल संत मंडळींच्या चरणारविंदी समर्पित करतो. संपूर्ण टाळकरी वृंद, माझी पुढे बसलेली मातृशक्ती, दोन्ही विनेकरी, माझे वडीलधारे चोपदार, पंचकृषीतून सगळे ग्रामस्थ, श्रवण, साईराज, शिवराज, वीर, राजवर्धन, कृष्णा आणि आपली मी म्हटल्याप्रमाणे वडिलाचा मृदंग सेवेचा वारसा पुढं चालवण्याकरिता तत्पर झालेला आणि लहानच वयात आपल्या वादनाचे चुणूक दाखवणारा हा साईराज बाळ, पाठीमाग हात बांधून आमचं देखरेख चालू ठेवणारा विराज सुद्धा त्याच्यात लक्ष मला तुम्ही. कारण कसं आहे, 1 वर्ष पहिल्यापूर्वी माझ्यापाशी तो राहिला असं मला त्याच्या स्वभावाचा परिचय आहे. त्याच्यात लक्ष द्यावंच लागतं, त्याचा पक्ष घ्यावाच लागतो.
तुम्हा सगळ्यांनाच मनपूर्वक ही शब्दपूजा समर्पित करतो. ही सिस्टीम कुठली आहे? रवचीच आहे. काय आडनाव तुमचं देवा? लिगाडी. गुरुजी रात्रीनं बारामतीला सेवा केली मोरगावला. सर प्रदीपजी महाराज बारामतीला सेवा झाली, तिथं सुद्धा उत्कृष्ट सिस्टीम लावली. आणि का कोणास ठाऊक बरं का, माझ्याकडून फारसं होत नाही, पण रात्री त्या सिस्टीमवाल्याचं कौतुक झालं. उत्कृष्ट सिस्टीम. आणि त्या कौतुकामुळं मला असा अनुभव आला, उत्कृष्ट सिस्टीम तुम्ही लावली, तिथलं कौतुक झालं. आणि काका त्या सिस्टीमवाल्यानं मला कीर्तनानंतर 2000 रुपये दक्षिणा दिली. नाही काय मनात असेल तसं, माझं काय नाही. एवढ्याच आग्रह गुरुजींनी अजिबात नाही. जी असेल ती लिगाडी माऊली असू द्या, कृपा असू द्या. सगळ्यांच्या ही शब्दपूजा समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. तांदळवाडी. एका जनार्दनी अनुभव, एका जनार्दनी आ